इचलकरंजीत इंदिरानगर परिसरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या नळपाणी पुरवठ्यातून दुर्गंधीयुक्त आणि निळसर रंगाचं पाणी येत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। विशेषतः महिला वर्गाला पाणी भरताना या समस्येला सामोरं जावं लागत असून महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झालाय। इचलकरंजीत इंदिरानगर परिसरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या नळपाणी पुरवठ्यातून दुर्गंधीयुक्त आणि निळसर रंगाचं पाणी येत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे। परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर सुरुवातीची तब्बल 15 मिनिटे निळसर रंगाचे आणि दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत होतं। या पाण्याचा वापर पिण्यासाठी तर सोडाच, साध्या घरगुती वापरासाठीही करण्यास नागरिक धजावत नाहीत। दरम्यान प्रोसेसमधून गटारीकडे जाणारं पाणी महानगरपालिकेच्या नळ पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनला जोडले आहे की काय, अशी संतप्त चर्चा महिलांमध्ये पाणी भरताना होत होती। पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मध्ये अशा प्रकारे दूषित पाणी मिसळत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं नागरिकांचं म्हणणे आहे। नळाला येणारं पाणी दुर्गंधीयुक्त आणि निळे असल्यानं नागरिकांनी ते वापरणं टाळलं। त्यामुळे पाण्यासाठी केलेला खर्च आणि नागरिकांची गैरसोय दोन्ही वाढले आहेत। मात्र यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। महानगरपालिकेनं या प्रकाराची तातडीनं दखल घेऊन संबंधित पाणी पुरवठा पाईपलाईनची तपासणी करावी, पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि निळे आणि दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येण्यामागचे नेमकं कारण स्पष्ट करावं, अशी मागणी नागरिकांतून होतीये। नागरिकांच्या घरात पोहोचणारं पाणी सुरक्षित असणं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे। त्यामुळे केवळ तक्रारीनंतर उपाययोजना करण्याऐवजी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ही नागरिकांनी केली आहे।